नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे एक गोष्ट सर्वात चांगली आज घडल्याचे आपल्याला पाहायला भेटतं. ती म्हणजे पीक विम्यामध्ये मुदतवाढ. आणि ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे, सरकारने कोणता निर्णय घेतला आहे आणि मुदतवाढ कोणाकोणाला लागू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच तुम्हाला मुदतवाढीचा काय काय पद्धतीने अर्ज कुठे कसा करायचा हेही तुम्हाला सांगणार आहे. नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, खरीप पीक विमा योजनेला मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, सरकारचा मोठा निर्णय. सरकारने जे आहे पीक विम्यासाठी मुदतवाढ करून जे आहे शेतकऱ्यांना एक छोटासा आधार दिल्याचं आपल्याला समजतं. दरवर्षीप्रमाणे 2025च्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्याची मान्यता दिली होती, जी की आपण सर्वांनी पाहिलीच आहे. ही योजना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देते, ज्यामुळे आमचा शेतकरी थोडा बहुत उभा टाकून स्वतःच्या पायावर काही ना काहीतरी त्याला आर्थिक बळ भेटतं आणि त्याचा परिवाराचा उत्पन्नाचा स्रोत जे आहे थोडासा टिकून राहण्यास मदत होतो. यासोबतच त्याला कुठेतरी जे आहे उभा टाकवण्याचं काम जे आहे सरकारकडून करण्यात येतं. सुरुवातीला या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जी आहे 31 जुलै 2025 होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे या मुदतीत अर्ज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीला दखल घेत शासनाने या योजनेला मोठा दिलासा दिला आहे आणि मुदतवाढ केली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा शेतकऱ्यांनो, या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आपल्याला आता मुदतवाढ भेटली आहे. शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे, जे शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे. आता मुदतवाढ किती आहे आणि फॉर्म कसा भरायचा, तसेच तुम्ही आणखीन पीक विम्या संदर्भातली माहिती घेत असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा. शासनाने जे आहे मुदतवाढ दिली आहे, मात्र काही अटी पण आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. शासनाने दिलेल्या या मुदतवाढीनुसार आता बिगर कर्जदार शेतकरी, परत सांगतो बिगर कर्जदार शेतकरी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आणि कर्जदार शेतकरी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. परत एकदा मी अंडरलाईन करून सांगतो, जे बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्यूज होऊ शकतं. बिगर कर्जदार शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज नाही घेतलं ते 14 ऑगस्ट 2025 पर्यंत जे आहे अर्ज करू शकतात. आणि कर्जदार शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे कर्ज आहे ते कर्जदार शेतकरी 30 ऑगस्ट, त्यांच्यासाठी 14 तारीख आणि यांच्यासाठी 30 तारीख, म्हणजे दोन्ही मिळून जवळपास 16 दिवसाचा अंतर आहे, पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. या निर्णयामुळे अनेक शेतकरी जे तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते त्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तांत्रिक अडचणी होत्या, काही अडचणी वैयक्तिक होत्या, काही खासगी होत्या, ज्यामुळे त्यांना जे आहे या योजनेत लाभ घेता आला नाही. मात्र नुकसान तर भरपूर झालेलं होतं. मग अशासाठी जे आहे लोकप्रतिनिधींनी, बाकी इतर संघटनांनी, शेतकरी संघटनांनी आवाज उठवला होता की त्यांना योजनेपासून वंचित ठेवू नका, त्यांना लाभ मिळाला पाहिजे. यानंतर मात्र सरकारनं हा निर्णय आपल्याला घेतल्याचं मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतं. बघा, योजनेत काही महत्त्वाचे बदल आणि सूचना केलेल्या आहेत, ते आपण काळजीपूर्वक आणि नीट ऐकाव्यात, म्हणजे जे आहे आपल्याला कोणताही कन्फ्युजन होणार नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. बघा, ऑनलाईन अर्ज, शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विमा अर्ज भरावा लागेल. म्हणजे काय, तर आता शेतकऱ्यांना जे आहे विमा अर्ज शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागेल. इथे ऑफलाईन पद्धत आता नाही चालणार. विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागेल. आणि कागदपत्र सांगतो मी तुम्हाला, कागदपत्रे कोणते कोणते आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड. आता आधार कार्ड कोणत्याही गोष्टीला कंपल्सरी असतं, तर इथे आधार कार्ड कंपल्सरी आहे. बँक पासबुकची प्रत, कारण आपला अकाउंट नंबर लागणारच आहे. 7/12 उतारा आणि पीक पेरा. पीक पेरा पण महत्त्वाचा आहे. स्वयं घोषणापत्र सादर करावे लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला परत एकदा मी रिपीट करतो. अर्ज करताना आपल्याला काय काय लागणार आहे, म्हणजे तुमचं तिथे जाऊन जे आहे परेशानी होऊ नये, त्याच्यामुळे कागदपत्रे बघा: आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, 7/12 उतारा, पीक पेरा, स्वयं घोषणापत्र सादर करावा लागणार आहे. या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत, नाहीतर काय होईल, तुमचा फॉर्म भरण्यासाठी अडथळा येत आहे. बरेच जे आहेत
ग्रामीण भागात शेतकरी राहतात. त्यांना परत शहरी भागात जाऊन जर अर्ज करायचा असेल आणि कागदपत्राची पूर्तता होत नसेल, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी मोबाईल नेटवर्क तेवढा वापरत नाही येतं. त्याच्यामुळे त्यांना तेवढं डिजिटल गोष्टीची माहिती नसते. मग काय होते तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी, मोठ्या शहराच्या ठिकाणी जाणं, तिथून फॉर्म भरण्यासाठी मग ही कागदपत्रे कमी पडली, मग वापस येणं, यासाठी जे आहे तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या लक्ष ठेवावं लागतील. की आपल्याला आधार कार्ड सोबत बँक पासबुकची प्रत सुद्धा लागते. सातबाऱ्याचा उताराही लागतो. पीक पेरा स्वयं घोषणापत्र सादर करावं लागतं. बघा आता तिसरा मुद्दा आहे विमा हप्ता. शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी निश्चित केलेला अल्प विमा हप्ता भरावा लागेल बघा. यानंतर मात्र हा हप्ता ऑनलाईन किंवा बँक शाखेत जमा करता येईल. आता विमा हप्ता ऑनलाईन सुद्धा आणि बँक शाखेत सुद्धा जमा करता येईल. बघा शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी निश्चित केलेला अल्प विमा हप्ता जो काही असेल तो. जाचं काठी काही आहेत का याच्यामध्ये? तर थोडंसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अनेक शेतकरी संघटनांनी या योजनेतील जाचं काठी शिथिल करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून काही अटी शिथिल करण्याची घोषणा जी आहे करावी असं बऱ्याच शेतकरी संघटनांचा आक्षेप आहे, की बाबा शेतकऱ्यांना आणखीनही काही गोष्टी समजत नाहीत. कुठे जायचं, कसं करायचं, मग टाईम वेळ माहीत नसतो. मग तिथून काही कमी जास्त झालं तर वापस यायचं. म्हणून शेतकऱ्यांना जसं सोपं होईल त्या सोपं होण्यासाठी जे आहे शासनाने काही ना काहीतरी असा मार्ग काढावा, असं शेतकरी संघटनांनी सांगितलं आहे. बघा मोहीम बघा, या वाढीला मुदतीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी संबंधित विमा कंपन्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना शासनाने दिली आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल. आता बघा हे तर झालं सगळं गोष्ट. आता शेतकऱ्यांसाठी काही आव्हान आहे का? शेतकऱ्यांना काही सांगणं आहे का? तर बघा ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यायला पाहिजे आणि तेही त्वरितला त्वरित. म्हणजे जवळ जितका आपल्याकडे टाईम दडवत नाहीत आपण तितक्या लवकर जाऊन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते. त्यामुळे पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी विमा संरक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा केवळ नुकसान भरपाई करत नाही, तर शेतकऱ्यांना आत्मविश्वास आणि आर्थिक स्थिरता सुद्धा देतो. जेणेकरून आपल्याला भविष्याची एक चिंताही जी आहे मिटून जाते. या योजनेबाबत जे आहे आपल्याला अधिक जर माहितीसाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी विभागाशी, बँक खात्याशी किंवा बँकेशी, शाखेशी किंवा संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात. त्यांना सगळी विचारपूस करू शकतात, की नेमकं काय-काय करायचं. आणखीनही बऱ्याच लोकांना याबाबत समजत नाही. तर मग त्यांनी काय करायचं आपल्याला जर काही समजत नाही, तर मात्र बँकेशी किंवा मग विमा कंपन्याशी किंवा मग कृषी विभाग जो काही असतो त्यांच्याशी चर्चा करा. असं-असं आहे, मग किती, काय, कसं, कुठे, मग ते सगळं आपल्याला जे आहे सांगतील आणि त्या हिशोबाने आपल्याला करता येईल. मात्र सध्या आपल्याला वेळ वाढून नेली. मग त्याच्यासाठी जे आहे आपल्यासाठी गुड न्यूज आहे. तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.